हे मला माहित नाही. हे समाज मी केव्हाही नसतो. ते मला कसं कळणार? हे ना प्रचिती कदाचित नसशील तर सावध केलं. हो म्हणजे प्रत्येकाला सावध करत फिरतोस की का? नाही, पण मला सावध करूनच मी आक्रमण करतो. हो मग सावध करून आक्रमण करणारा कोणाचा वीर तू? पांडव कटकातील वीर घटोत्कच पुत्र पांडव कटकातील वीर मेघवर्ण इथं कशाला? हे कदाचित तुम्ही मला विचारूच नाही. कारण पांडवांचा अश्व तुमच्या जवळ आहे. नाही, अश्व माझ्या जवळ आहे. कारण अद्याप तो एकच अश्व जिवंत आहे. याच्यापूर्वी ते अश्व मिळाला किंवा अन्य प्राणी मिळाले ते मेले. उपकार केले आमच्यावर. खाल्लं नाहीस ना? खाण्याचा विचार होता. एकच राहिला म्हणून सांगितलं मला. नाही, खाण्याचा विचार होता त्याला. आणि तो विचार करू नकोस. याला कारण जो अश्व तुम्ही बंदिवान केला तो अश्व यांत्रिक अश्व आहे. आणि त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आमचं येणं झालं. अश्वमुक्त करा. हे म्हणून अश्वाच्या मुक्ततेसाठी तू इथं आलास. पण तो मी अश्व बंधन केलाय ना, तो मुक्त करण्यासाठी केला नाही. आणि जो तुम्ही बंदिवान केला तो मुक्त केल्याशिवाय मी जाणार नाही. हे बघ, मला वाटलं असतं तर ते अश्वाची हाडं सुद्धा तुम्हाला दिसली नसती. पण पांडवांचा अश्व आहे हे कळलं म्हणूनच तो चुकीचं नाही. पण एक संदेश मला तुला मी देतोय. तुम्ही रेडे खा. कळलं का? तुम्ही अश्वाच्या नादी लागू नका. अश्व आमच्या स्वाधीन करा आणि आमच्या धर्मकार्याला तुम्ही सहकार्य करा. माझा पिताजी म्हणतात बकासूर हा रेडे खात होता. तुम्ही नाही का? आणि तू म्हणालास तू रेडे खा. अरे आमचा जन्मच राक्षस कुलात झाला. आमच्या खाण्याच्या योग्यतेच्या ते आहेत. मग रेड्या खाऊन जिथं मी पचवितो ना तिथं घोड्या पचवायला आम्हाला उघड जाणार नाही ना. हे वाटतं तर तेवढं सोपं नाहीये. हे धर्म कार्य आहे. काय रे? आणि या धर्म कार्यातील यांत्रिक अश्व आपण बंदिवान केला. त्या अश्वाची मुक्तता करा. जेणेकरून जर का संपूर्ण नसाल तर जीवनाचा शेवट ठरलेला आहे. माझ्या जीवनाचं काय होईल याचा विचार पुढं. पण काय रे, म्हणे ज्यांनी रेड्या खाल्ले, ज्यांनी हिंसा सोपदा खाल्ली त्यांचं रक्त एवढं थंड नसतं. अरे तू सुद्धा माझ्याच वंशातील विसर पडला की काय तुला? काय म्हणाला? अरे तू जरी खाल्ला नसेल तरी तुझ्या रक्तात तो औष कुठं ना कुठं तरी असेलच ना. असलं म्हणून काय झालं? काय केवळ वापरावं कळायला हवं. आणि आपण काय खावं हे सुद्धा कळायला हवं. आमच्यावर संस्कार झाले. बापानं आईनं आमच्यावर संस्कार केले. तुझ्यासारखे वाईनाचे संस्कार आमच्यावर नाही. हे मेघवर्ण आई बापाला संस्कार केले म्हणून तू रेड्या खात नाही. पण मला सांग रे, तुझी आजी म्हणजे हिडिंबा ही तर रेड्याच खात होती ना रे. तिला आता आम्ही बंद केली. म्हणजे तिथं मांसाहारच बंद केला, फक्त रेड्याच बंद केला. मांसाहार बंद. हो, आम्ही देव गोपाळकृष्णाचे भक्त. मग मला सांगा, तुम्ही जर मांसाहार बंद केला तर हे जे तुम्ही यज्ञ कार्य करता हे नेमकं यज्ञ कार्य कोणतं रे? हे आम्हा पांडवांचं यज्ञ
एक यज्ञ आम्ही आमच्या जीवनाला वाचताना मानतो. अरे प्रत्येक यज्ञाला काही ना काहीतरी नाव असतं. म्हणूनच मी म्हणालो हा अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञ. तू म्हणालास आम्ही मांस खायचं बंद केलं, मग अश्वमेध केल्यानंतर काय करू? हे केल्यानंतर आम्ही पाहू. आमचं चालू आहे रोज आम्ही ते रोज पूर्ण करणार. हे बोलणार काय? संकटच्या परिस्थितीत पहिलाच तू तुझ्या कोणत्याही निर्णयावर ठाम नाहीये. का? आणि तू तुझ्या कोणत्याही निर्णयावर ठाम नाहीये. अरे तू काय म्हणतोय? जशी वेळ येईल तसा आम्ही काय तो निर्णय घेऊ. मग सध्या आपण प्राप्त परिस्थितीनुसार विचार करू लागतो. तुझ्यासारखा भविष्याचा विचार नाही, प्राप्त परिस्थितीचा विचार करून माझी पावलं उचलली जातात. काय? मी सुद्धा विचार करतोय तो प्राप्त परिस्थितीचा विचार करतो. अश्वमेध झालाय की फक्त शिकार बनवली, मग मी मिळवलेली शिकार दुसऱ्याला देणार नाही. मग ती त्यांच्या व्याप्त छान, तर स्वतःच्या बऱ्या कामाच्या बरोबर. अश्वाची निष्ठा तू करतोय. मित्र जोडिये काम तो आहे काम तो